नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण मोठ्या टॉप 9 बातम्या बघूया। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरण 6 महिन्यांपासून फरार आरोपी 6 आरोपी आहेत अखेर अटकेत झालेले आहेत। तर शाळा संस्थाचालक उदय कोतवाल, तुषार स्पाटे आपटे याला कर्जतमधून बेड्या ठोकण्यात आल्या। ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। बदलापूर अत्याचार प्रकरणातील दोन्ही 6 आरोपींची पोलिसांकडून वैद्यकीय तपासणी। उदय कोतवालचा बीपी वाढल्यानं मध्यवर्ती रुग्णालयात, तर वैद्यकीय तपासणीनंतर तुषार आपटेची पोलीस ठाण्यात रवानगी। बदलापूर अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटेला आज कल्याण कोर्टात हजर केले जाईल। 6 महिन्यापासून दोन्ही होते आरोपी फरार। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला। काँग्रेसला 100 ते 105, ठाकरे गटाला 95 ते 100, तर शरद पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या येत्या 7, 8 आणि 9 तारखेला महत्त्वाच्या बैठका होतील। जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात महायुतीच्या जागावाटपावर चर्चा। भाजप 155 ते 160, शिंदे गट 73 ते 75, तर दादा गट 60 ते 62 जागा लढण्याच्या तयारीत। मला कुणी विरोध केला तर शिवसैनिक पूर्ण हिशेब घेतील। सिल्लोडमध्ये भाजप जसं काम करेल तसं आम्ही मराठवाड्यात काम करू। महायुतीमधील मंत्री अब्दुल सत्तार यांचा भाजपला इशारा। इंदापुरात बैलावर हर्षवर्धन पाटलांचं तुतारीसोबत चित्र रेखाटलंय। 2024च्या विधानसभेत फिक्स आमदार म्हणत करण्यात आलाय उल्लेख, तर हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा। रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, कार्यकर्त्यांच्या घोषणा। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे।